आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, सिंधुदुर्गसह नगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। आज मुंबई, ठाण्यासह पालघरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। अवकाळी पावसाचा भाजीपाल्याला तडाखा, वाशीमधील एपीएमसी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली, तर भाज्यांचे दर 50% वाढले। कोकणामध्ये अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज, राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याची अंदाज। बॅरिकेड्स हटवल्याने मेट्रो मार्गिकांवरील रस्ते मोकळे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएचा निर्णय। मुंबईमध्ये 6 पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी उद्या निविदा, माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास अंतर्गत 1450 कोटी रुपये खर्चून 4053 घरांची निर्मिती। पुण्यामध्ये उच्च सुरक्षा क्रमांक पाटीसाठी वाहनधारकांचा अल्प प्रतिसाद, शहरातील 25 लाख वाहनांपैकी केवळ 4.5 लाख वाहनांचीच ऑनलाईन नोंदणी। शिक्षक भरतीसाठी उद्यापासून चाचणी परीक्षा होणार, 24 मे ते 5 जून दरम्यान चाचणी परीक्षेचं आयोजन। विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये असलेल्या झोडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करण्याचा निर्णय, 1980 नंतरची अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। रायगडच्या उरणमध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंदचे आदेश, 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीसाठी ही बंदी लागू केली जाणार।